नमस्कार मित्रांनो, मी सचिन सावंत तुमचं खूप खूप स्वागत करतो आपल्या सर्वांचे चॅनल लोकसेवावर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण MSRTC म्हणजे बस तिकीट कसे बुक करणार आहोत। जे महाराष्ट्र शासनाचे बस असतात त्यांचे तिकीट आपण कसे बुक करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला तर व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तुम्हाला जायचं आहे प्ले स्टोअरवर गेल्यानंतर तुम्हाला MSRTC बस रिझर्वेशन असं सर्च करायचं आहे। तुम्हाला हे ॲप्लिकेशन तिथे दिसेल। सिंपली हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे स्क्रोल डाऊन करून इथे चेक मार्कवर क्लिक करून तुम्हाला खाली ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे। ॲक्सेप्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। सगळ्यात वरती तुम्हाला साइन इन अँड रजिस्टर्ड इथे क्लिक करायचं आहे। पुन्हा तुम्हाला साइन इन अँड रजिस्टरवर क्लिक करून इथे तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। त्यानंतर खाली नॉट रजिस्टर एट क्रिएट अन अकाउंट इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ, ईमेल ID, मोबाईल नंबर आणि पासवर्ड 2 वेळा टाकून इथे तुम्हाला रजिस्टर करायचं आहे। हे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ID आणि पासवर्ड हा फक्त लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला पुन्हा बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर पुन्हा तुम्हाला साइन इन अँड रजिस्टरवर क्लिक करायचं आहे। साइन इन अँड रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ईमेल ID विचारला जाईल। इथे ईमेल ID टाकून त्यानंतर तुम्हाला तुम्ही दिलेला पासवर्ड इथे टाकायचा आहे। पासवर्ड टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। त्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला सोर्स म्हणजे तुम्हाला कुठपासून कुठपर्यंतचा प्रवास करायचा आहे इथे टाकायचा आहे। म्हणजे इथं तुम्हाला फॉर एक्झाम्पल इथे मला शेवगावपासून मुंबईपर्यंतचा प्रवास करायचा आहे। तर मी इथे शेवगाव टाकतो। इथे मी शेवगाव टाईप केलं आहे। त्यानंतर खाली विचारलं जाईल तुम्हाला डेस्टिनेशन कुठपर्यंत तुम्हाला हा प्रवास करायचा आहे। तर मी इथं मुंबई टाकतो। इथं मी मुंबई सिलेक्ट करतो। त्यानंतर इथं तुम्हाला खाली तारीख विचारली जाईल, किती तारखेला तुम्हाला प्रवास करायचा आहे। तर मी 13 तारीख टाकतो आणि खाली चेक अवेलेबिलिटीवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्या रूटच्या जेवढ्या पण बस असतील तर त्या सर्व बस तुम्हाला इथे शो होतील। त्यानंतर इथं तुम्हाला दिसेल जर्नी डेट तुमची आहे ती जर्नी डेट दिसेल। तर तुम्हाला कुठून कुठे जायचं आहे ते दिसेल। त्यानंतर डिपार्चर टाईम म्हणजे जे 7:48 तुम्हाला दिसत असेल सगळ्यात पहिल्या याच्यात 7:48 तो झाला डिपार्चर टाईम म्हणजे त्या टाईमला ही बस तिथून निघणार आहे। त्यानंतर इथं तुम्हाला पुढं दिसेल की पूर्ण तुमचा प्रवास किती तासाचा होणार आहे ते तुम्हाला इथे दिसेल। त्यानंतर टोटल फेअर म्हणजे तुम्हाला किती पैसे द्यावे लागणार जनरल तिकीटसाठी हे तुम्हाला इथे दिसणार। त्यानंतर अवेलेबल सीट म्हणजे किती सीट ह्या बसमध्ये खाली आहेत हे सुद्धा इथे दिसणार। तुम्हाला ज्या टाईमला प्रवास करायचा आहे तो टाईम इथं तुम्ही पाहून सिलेक्ट करायचा आहे। तर मला संध्याकाळचा प्रवास करायचा आहे तर मी सगळ्यात खालचा जो 7:15 जो टाईम आहे तो सिलेक्ट करतो आणि ती बस इथे सिलेक्ट करतो। तर इथं विचारलं आहे बोर्डिंग म्हणजे तुम्हाला कोणत्या स्टँडपासून म्हणजे कोणत्या स्टेशनपासून तुम्हाला बसमध्ये बसायचं आहे। तर मी शेवगाव पुढचे जेवढे स्टेशन असतील त्या स्टेशनपासून म्हणजे स्टँडपासून, स्टेशन म्हणण्यापेक्षा स्टँडपासून तिथून मी सिलेक्ट करू शकतो। आणि त्यानंतर तुम्हाला डेस्टिनेशन पॉईंट निवडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला असा काहीतरी इंटरफेस दिसेल। असा इंटरफेस दिसल्यानंतर ह्यामध्ये सर्व काही तुम्हाला दिलेले आहे। इथं पूर्ण डिटेल्स मी टाकतो। इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे प्रवास करणाऱ्या व्यक्तीचं नाव, प्रवास करणाऱ्या व्यक्तीचं जेंडर आणि त्यांचं वय। त्यानंतर इथं तुम्ही जर फिमेल सिलेक्ट केलं तर इथं महिला सन्मान निधी योजना जी महाराष्ट्र शासनाची योजना आहे हाफ तिकीटची तर ती ॲटोमॅटिक इथे तुम्हाला शो करेल, ॲटोमॅटिक तुम्हाला इथे दिसेल। तर त्यानंतर तुम्हाला जो तिकीट अमाऊंट जो असेल त्यातले फक्त अर्धे पैसे तुम्हाला इथे पे करावे लागतील।
जर तुम्ही इथे फिमेल केलं तर तुम्हाला हाफ तिकीट लागेल, जर तुम्ही इथं मेल केलं तर तुम्हाला फुल तिकीट द्यावे लागेल. तर तुम्ही पाहू शकता पॅसेंजर फायर 509 रुपये आहे. जर इथं मी महिला केलं तर मला 257 रुपये पेमेंट करावे लागेल. इथे मी सिनियर सिटीजन सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं सिनियर सिटीजनचं पॅन कार्ड, वोटर आय डी कार्ड, आधार कार्ड यापैकी कोणतं पण एक डॉक्युमेंट इथे तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर मी इथं पॅन कार्ड सबमिट करतो. त्यानंतर तुम्हाला इथे किती चार्जेस पे करावे लागतील ते दिसन. त्यानंतर गो फॉर पेमेंट करायचं आहे. गो फॉर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू पे करायचं आहे. त्यानंतर पेटीएमवर क्लिक करायचं आहे. पेटीएमवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन्स दिसतील. तर मी इथे फोनपे सिलेक्ट करून प्रोसीड करतो. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला असा काहीतरी इंटरफेस दिसेल. त्यानंतर तुम्हाला वरच्या कोपऱ्याला PDF एक ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला याची PDF डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह ठेवायची आहे. त्यानंतर तुम्ही हीच PDF आणि एक आधार कार्ड सोबत ठेवून प्रवास करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.